स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. मच्छर कसे माराल? उत्तर: पडणाऱ्या मच्छराचा एक पाय सर्वप्रथम पकडा व जमिनीवर उलटा करा. नंतर त्याच्या पोटाला गुदगुदी करा. मच्छर तोंड उघडून जोरजोरात हसायला लागेल तेव्हा ड्रॉपने मच्छर मारण्याचे औषध त्याच्या तोंडात टाका. मच्छर लगेच मरून जाईल. शेजारच्याने 32 इंची टीव्ही आणला आणि घरात जाताना विनाकारण मला खुन्नस दिला. मग मी काल जाऊन 52 इंची टीव्हीचं रिकामं खोकं आणलं. कालपासून बिचाऱ्याचा चेहराच उतरला आहे. एकदा एक दारुड्या चालता चालता एका साधूला धडकला. साधू रागाने, ए मूर्ख, मैं तुझे श्राप देता हूँ. दारुड्या, रुकिए महाराज, मैं ग्लास लेके आता हूँ. संपूर्ण लाईफ बदलण्यासाठी एक वाईफ पर्याप्त आहे, पण एक वाईफला बदलण्याचे असल्यास संपूर्ण लाईफ सुद्धा अपूर्ण आहे. डॉक्टर, उद्या मी तुमच्या घरच्यांना भेटू शकता? पेशंट, डॉक्टर साहेब, माझे घरचे तर केव्हाच वारले. डॉक्टर, मला माहित आहे. एकदा मी मित्राच्या लग्नाला सायकलचे ब्रेक घेऊन नाचत होतो. तेवढ्यात नवरदेवाने मला जवळून बोलावले आणि म्हणाला, हे काय करतोय? दिसत नाही का? ब्रेक डान्स करतोय. गुरुजी, बंड्या, आंब्याचा सीझन आला आहे. ह्या विषयावर 4-5 ओळी बोल. बंड्या, हापूसचे भाव वाढले की माणूस पायरीवर येतो आणि मग पायरीवरून घसरून लंगडा होतो आणि मग बरे होण्यासाठी केशर बदाम खातो. मी तिला सांगितलं की जर तुला कोणी जास्त ज्ञान देत असेल तर त्याला ब्लॉक करून टाक. वेडीनं ओके बोलून मलाच ब्लॉक केलं. एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात. बहीण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहीण त्याला विचारते, बहीण, मुलगा कसा आहे? भाऊ, मुलगा चांगला आहे, इंजिनियर आहे, दिसायला फिल्मचा हिरोच वाटतो. बहीण, कुठल्या फिल्मचा हिरो? भाऊ, फॅन्ड्री. No, 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 no. बायकांनी आजपर्यंत ती गोष्ट कोणालाच नाही सांगितली जी ती सारखीच बोलत असते. पहिलं घरी या, मग सांगते. जिम ट्रेनर, आज आपण चेस्ट आणि एबीसीची प्रॅक्टिस करू. बंड्या, खड्ड्यात जाऊ दे ते चेस्ट एबीसी. तू फक्त आज बोव्या कशा उडवायच्या ते शिकवू. गण्या आणि रिंकी बस स्टॉपवर उभे होते. गण्या, लिपस्टिक छान आहे. रिंकी, थँक्यू. गण्या, कानातलं पण छान आहे. रिंकी, थँक्यू. गण्या, नेकलेस पण छान आहे. रिंकी, थँक्यू. गण्या, कमाल आहे, तरीही चिटकीन दिसते. काकांचा पाय मुरगळला. काकू, काका, काकूंना अगं शेजाऱ्याकडून मलम आण जरा. काकू, विचारलं ते नाही म्हणतायत. काका तर म्हणे नाहीये. काही शेजाधर्म आहे की नाही? काकू, जाऊ द्या ना, मी आपल्याकडचा मलम काढते. शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले. शेजारी, बंड्या, काय मग पुढे काय करायचं विचार आहे? बंड्या, काय नाही, तुम्ही गेल्यावर आंबे खायला घेणार आहे. शेजारी तिथून उठलाच नाही. सुरक्षा रक्षक पाऱ्यावर असताना त्याला एक मुलगा तलावात दिसला. तो ओरडला, या तलावात पोहण्यास मनाई आहे, हे तुला दिसत नाही का? पाण्यातला मुलगा कसाबसा बोलला, मी पोहत नाही, बुडत आहे. मग तर ठीक आहे,
असे बोलून सुरक्षा रक्षक तिथून पुढे निघाला. No, 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 no. 3 मुंग्यांना एक केक दिसतो. पहिली जाते आणि केक खाते. दुसरी पण जाऊन खाते. तिसरी नाही खात. का? ती म्हणते, शी, केकला मुंग्या लागल्यात. माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचं कळाल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाड्या करून आले. त्यांच्याकडून व्यवस्थित भात लावणी करून घेतली. सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले. माझं काय चुकलं? तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.